नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण संक्रांत आली म्हणजेच संकट आलं असं का म्हणतात, ही म्हण कधीपासून रूढ झाली? संक्रांत शुभ आहे की अशुभ आहे? यामागे नेमके सत्य काय आहे? तसेच संक्रांतीचा उद्देश, या सणाचा संदेश काय आहे, याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तसेच संक्रांतीविषयी नकारात्मक समजुती कोणत्या आहेत, याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. काही वर्षी 14 जानेवारी रोजी संध्याकाळी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सूर्यास्तानंतर ही घटना घडल्यास त्याचा पुण्यकाल दुसऱ्या दिवशी मानला जातो. त्यामुळे त्या वर्षी 15 जानेवारीस मकर संक्रांत साजरी केली जाते. हा सण माणसांच्या परस्पर संबंधांमध्ये स्नेह व माधुर्य हवे असा संदेश देत असल्यामुळे सामाजिक दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. पण देशभरात सर्वच ठिकाणी हा सण सकारात्मक मानला गेलेला आहे. वाईटावर सत्याचा विजय, नव्याची सुरुवात, संक्रमणाचा जल्लोष, कृषी संस्कृतीतील समर्पण भाव याच अर्थाने सण साजरा केला जातो. मात्र काही मकर संक्रांतीच्या अनुषंगाने काही संस्कृतीत काही नकारात्मक समजुती पाहायला मिळतात. आता आपण जाणून घेऊया संक्रांतीविषयी नकारात्मक समजुती. मकर संक्रांत सणाशी संबंधित म्हण आपल्याकडे सर्वसाधारणपणे प्रचलित आहे, ती म्हणजे संक्रांत येणं. या म्हणीचा अर्थ आपल्यावर एखादं संकट येणं अशा अर्थाने घेतला जातो, असं मराठी विश्वकोशातही म्हटलेलं आहे. त्यामधील माहितीनुसार सूर्याच्या मकर संक्रमणाचे संक्रांतीच्या स्वरूपनात दैवतीकरणही करण्यात आलं आहे. लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड व 9 बाहू असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी संक्रासुराची हत्या केली होती. दरवर्षी तिचे वाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार, भक्षण वगैरे गोष्टी वेगळ्या वेगळ्या असतात आणि त्या भावी घटनांच्या सूचक मानल्या जातात. ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून येते, दुसऱ्या दिशेला जाते व त्यावेळी ती तिसऱ्या दिशेकडे पाहत असते. ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते, तर ती जिकडे जाते व पाहते तिकडे संकट कोसळते. त्यामुळे संक्रांत येणे म्हणजे संकट येणे असा वाक्प्रचार रूढ झाला आहे. तिने ज्या वस्तू घेतलेल्या असतात त्या नष्ट व महाग होतात अशी ही समजूत आहे. पंचांगात तिचे चित्र दिलेले असते, त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी शुभ कार्य करत नाहीत. या व्यतिरिक्त गावोगावी काही लोक या कालावधीत फिरत असतात. संक्रांतीत काय करू नये, काय करावं, पुढील वर्षभरात कोणावर संकट येईल आदी गोष्ट ते सांगत असतात. काही नागरिक अत्यंत चवीने ते ऐकतात व आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात, पण या सर्व चुकीच्या प्रथा आहेत. आता आपण जाणून घेऊया संक्रांत येणं म्हणजे संकट येणं ही म्हण कधीपासून रूढ झाली. संक्रांत येणं म्हणजे संकट येणं असा वाक्प्रचार रूढ होण्यासाठी एका दंतकथेचा आधार आहे. त्या व्यतिरिक्त पानिपतच्या लढाईचाही त्याला संदर्भ दिला जातो. पानिपतची लढाई 1761 साली संक्रांतीच्याच दिवशी झाली होती. त्यावेळी संक्रांत 10 किंवा 11 जानेवारीला येत असे. या पराभवाने मराठी भाषेत पानिपत झालं अशी म्हण रूढ झाली असं तज्ज्ञ म्हणतात. त्याचप्रमाणे संक्रांत आली या म्हणीचाही पानिपतच्या लढाईशी संबंध आहे हा प्रश्न निर्माण होतो. मकर संक्रांतीविषयी संक्रांती देवी, त्याचं वाहन, त्याची दिशा याच्याविषयी अनेक आख्यायिका आहेत. कोणत्याही गोष्टीचं दैवतीकरण करणं, त्या इतर गोष्टींशी जोडून दाखले देणं ही पद्धत भारतीय उपखंडात फार पूर्वीपासून आहे. मुळात सूर्याचं धनु राशीतून मकर राशीत संक्रमण यासाठी हा सण साजरा केला जातो. पण या म्हणीमुळे संक्रांत येणं याला वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे. त्याला आर्यन संस्कृतीतील कर्मकांडाची बाजू देखील असू शकते. याउलट कृषीजन संस्कृतीतील मांडणीप्रमाणे संक्रांत म्हणजे भोगी, धनधान्य अर्पण करणं या गोष्टींचा समावेश आहे. देवी, त्याची दिशा आणि वाहन या गोष्टींची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर संक्रांत येणं म्हणजे संकट येणं अशा अर्थाने शब्दप्रयोग फार पूर्वीपासून प्रचलित असू शकतो. पानिपतचा पराभव झाल्यानंतर संक्रांत म्हणजे संकट, शुभ कार्य नको हे आणखी ठामपणे सांगितलं जाऊ लागलं असेल.
इतिहासाचं विकृतीकरण करण्याची आपल्याला हव्या त्या पद्धतीने इतिहास सांगण्याची एक पद्धत आहे, त्याचाच हा प्रकार आहे. संक्रांत म्हणजे संकट अशा अर्थाने प्रचलित विचारसरणी पूर्वीपासून मांडण्यात येत होती. त्याचं मूळ त्याच्याशी संबंधित कर्मकांड, विधी तसंच अनाकलनीय दंतकथा यामध्येच आढळून येतं. म्हणून हे पूर्वीपासूनच चालत आलेलं असू शकतं. त्याला पानिपतची जोड मिळाली असं म्हणता येईल. आपल्याकडे पौष महिना शुभ कार्याला वाईट असतो अशी चुकीची समजूत काही लोकांची झालेली आहे. पौष महिना हा शुभ कार्याला वाईट नसतो. पौष महिन्यात मकर संक्रांती येत असल्यामुळे हा गैरसमज निर्माण झालेला असावा. पौष अशुभ नसून शुभ आहे. पंचांगातही पौष महिन्यात विवाह मुहूर्त दिलेले असतात. आता आपण जाणून घेऊया संक्रांत शुभ की अशुभ. पंचांगकर्ते आणि खगोलशास्त्र अभ्यासक संक्रांत अशुभ असल्याचं पूर्णपणे फेटाळून लावतात. ते म्हणतात मकर संक्रांतीपासून दिवस मोठा, रात्र लहान होऊ लागते. दिवस मोठा होणं ही वाईट नसून चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. प्राचीन काळी विद्युत दिवे नव्हते. त्यावेळी दिनमान मोठं होत गेल्याने अधिक वेळ कामे करता येत होते. म्हणून मकर संक्रांती हा गोड सण मानला जात होता. संक्रांती देवीने पहिल्या दिवशी संक्रासूर आणि दुसऱ्या दिवशी किंकरासूर राक्षसाला ठार मारले असे प्राचीन कथेत सांगितले गेले आहे. संक्रांती देवीने जर राक्षसाला ठार मारलं असतं तर ते वाईट कसं असेल? हा सत्याचा विजय आहे आणि ही तर चांगलीच गोष्ट आहे. संत साहित्याने संक्रांत हे संक्रमण मानलं आहे. वाईट गुण सोडून चांगल्याकडे जाणे, सद्गुणांमध्ये संक्रमण करणे म्हणजे संक्रांत. संत तुकारामांनीही आपल्या ओवीत याविषयी स्पष्ट सांगितलेले आहे. देव तिळे आला, गोड गोड चीज झालं, अशी ओवी त्यांनी केली होती. संक्रांतीच्या दिवशी देव तिळी येणं म्हणजे नशिबी किंवा आयुष्यात येणं होय. यालाच खऱ्या अर्थाने तीळ, गुळ किंवा संक्रांत असं संत तुकारामांनी मानलेलं आहे. हिंदू सण उत्सवांची रचना अतिशय प्राचीन काळी करण्यात आली आहे. त्या काळी आजच्या सारखी भौतिक साधने उपलब्ध नव्हती. शेतीप्रधान संस्कृती तसंच लोकसंख्याही कमी होती. प्रवास, दळणवळणाची साधनेही आतासारखी नव्हती. त्या काळी शरीराचं, मनाचं आरोग्य चांगलं ठेवणं हाच उद्देश सण उत्सवांची रचना करण्यामागे होता. ऋतूंमध्ये आहारात बदल केला तर शरीराचं आरोग्य चांगलं राहतं. शेतीच्या कामांच्या वेळापत्रकानुसार तसंच ऋतूंवर आधारित ते गणित असत. त्यामुळे वरील सर्व गोष्टींचा विचार करता चांगली गोष्ट झाली त्यावेळी संक्रांत आली असा शब्दप्रयोग व्हावा. पूर्वीचं संकट येणं हा अर्थ रद्द करून संक्रांत येणं म्हणजे चांगली गोष्ट याची नवीन व्याख्या व्हायला हवी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.